नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो जमिनीचा एक गुणधर्म, तो म्हणजे सेंद्रिय कर्ब। त्याच्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, त्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार। शेतकरी बंधूंनो, जमिनीच्या वेगवेगळ्या गुणधर्मापैकी सेंद्रिय कर्ब हा एक महत्त्वाचा गुणधर्म असून जमिनीला जिवंतपणा ठेवण्यासाठी आणि जमिनीला सच्छिद्र ठेवण्यासाठी, त्याबरोबरच जमिनीची व्यवस्थित जडणघडण करण्यासाठी आवश्यक असणारा गुणधर्म म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा होय। जमिनीला जिवंत ठेवून तिच्यामध्ये वेगवेगळे जीवाणूंना वाढवण्यासाठी, जीवाणूंना कार्यक्षम ठेवण्यासाठी, त्याबरोबरच आपण दिलेल्या खतांचे व्यवस्थित विघटन करण्यासाठी, त्याबरोबरच जमिनीची सच्छिद्रता ठेवणे, तिची पाणीधारण क्षमता, तिची जडणघडण, तिचे तापमान या वेगवेगळ्या गोष्टीवर परिणाम करणारा हा महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब होय। आज आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसून येत आहे। जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे कमीत कमी 1% असणे आवश्यक आहे। जर 1%पेक्षा कमी सेंद्रिय कर्ब असेल तर त्या ठिकाणी त्या जमिनीतील पिकावर, त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या जीवाणूंवर, त्या ठिकाणी वेगवेगळ्या जमिनीच्या गुणधर्मावर, पाणीधारण क्षमता, निचरा होण्याची क्षमता, त्याबरोबरच जमिनीतील सच्छिद्रता या वेगवेगळ्या घटकावर त्याचा परिणाम दिसून येतो। म्हणून आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा एक जमिनीचा आत्मा म्हणून आपण ओळखतो। आज आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे कमी होताना दिसून येत आहे। त्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत। त्या घटकांचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी असे दिसून येते की आपण आपल्या पिकांकरिता जे सेंद्रिय खते वापरत होतो किंवा सेंद्रिय निविष्ठा वापरत होतो त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसून येत आहे। आपल्या जमिनीमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची खते, जीवाणूंची खते या वेगवेगळ्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर कमी केलेला आहे। म्हणून आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसून येत आहे। त्याच्यानंतर आपण पिकांचे अवशेष जाळून टाकतो। आपण पूर्वी पिकांचे अवशेष जाळून न टाकता ते वेगवेगळ्या प्रकारे बारीक करून ते कुजवून चांगले खत तयार करून त्याचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये करत होतो। परंतु आज आपण रेडीमेड खतांच्या लोभापोटी किंवा खते बाजारामध्ये विकत भेटतात, यामुळे आपण जे पिकांचे अवशेष आहे ते जाळून टाकतो आणि त्यामुळे आपल्या पिकांचे अवशेष तर जळून जातातच, त्याबरोबरच त्या ठिकाणी जमिनीतील जे आवश्यक जीवाणू असतात ते मोठ्या प्रमाणावर जळून जातात आणि त्या ठिकाणी आपल्या त्याचा जमिनीवर चांगला उपयोग होण्याऐवजी त्या ठिकाणी त्याचा वाईट परिणाम दिसून येत आहे। त्याच्यानंतर आपण पिकांची फेरपालट करणे खूप आवश्यक आहे। जर आपण आपल्या जमिनीमध्ये पिकांची फेरपालट जर नाही केली तर त्या ठिकाणी आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बावर त्याचा प्रमाण जे असते त्याच्यावर असंतुलित परिणाम होऊन दिसून येतो आणि आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे कमी होऊन जाते। त्याबरोबरच आपण जमिनीची मशागत जर आपण योग्य पद्धतीने करत नसेल तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम सेंद्रिय कर्बावर होताना दिसून येत आहे। त्यामुळे जमिनीची अयोग्य मशागत असल्यास सेंद्रिय कर्ब कमी होऊन त्या ठिकाणी आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे संतुलन बिघडण्यास या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी परिणाम होताना दिसून येत आहे। त्यानंतर आपण आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीने वाढविला पाहिजे। आपण आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पहिला जो घटक आहे किंवा पहिलं जे काम आहे ते त्या ठिकाणी आपण सेंद्रिय निविष्ठांचा नियमित आणि जास्तीत जास्त वापर आपल्या जमिनीमध्ये वाढवणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपण बियाण्यांना वेगवेगळ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे। उताराला आडवी पेरणी करणे आवश्यक आहे। उताराला आडवी पेरणी केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या जमिनीतून जो पाणी वाहून जाणार असतो त्या पाण्यासोबत जे जाणारे सेंद्रिय कर्ब आहे ते त्या ठिकाणी अपदाब अडवला जातो आणि त्या ठिकाणी आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्येच टिकून राहण्यास मदत होते। त्याबरोबरच पिकांची फेरपालट करणे आवश्यक आहे। पिकांचे अवशेष हे जाळून न टाकता त्या ठिकाणी त्यांचा पुनर्वापर होणे आवश्यक आहे। त्या पिकांच्या अवशेषांचे मूलस्थानी योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर माती झाकणाऱ्या वेगवेगळ्या हिरवळीच्या पिकांचा वापर करणे
आवश्यक आहे, शेताला बांधबंदिस्ती करणे आवश्यक आहे, त्याबरोबरच आपल्या शेतातील जल आणि मृद व्यवस्थापन करणे खूप आवश्यक आहे. शेताच्या बांधावर गिरीपुष्प, शेवगा, शेवरी, कंबर, करण या वेगवेगळ्या पिकांचा जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास त्याचा फायदा होताना दिसून येत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे संतुलित जर राहिले किंवा योग्य प्रमाण राहिले तर आपल्याला त्यापासून कोणकोणते फायदे होतात हेही माहीत असणे आवश्यक आहे. पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली जमिनीची सच्छिद्रता वाढते आणि त्या ठिकाणी आपल्या जमिनीची जलधारण क्षमता वाढते. आज आपण जमिनीचा विचार केला तर पाऊस पडल्यानंतर जमीन पूर्ण पाणी वाहून जाते, जमिनीमध्ये पाणी मुरण्याची किंवा जमिनीची पाणीधारण क्षमता ही खूप कमी झालेली दिसून येत आहे. त्याबरोबरच आपल्या जमिनीची घनता कमी होऊन त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो. कधी कधी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर आपल्या जमिनीमध्ये पाणी साचून राहिलेले दिसून येते, त्यामुळे आपल्या त्याचा पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून येतो. जर आपण जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे योग्य पद्धतीने प्रमाण ठेवले तर त्या ठिकाणी आपल्या जमिनीची ही पाणी निचरा करण्याची क्षमता ही चांगली होते आणि त्या ठिकाणी आपले भविष्यामध्ये पिकांचे होणारे नुकसान आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर जमिनीची जडणघडण सुधारते. जमिनीला आपण उन्हाळ्यामध्ये किंवा जमिनीतील ओलावा कमी झाल्यानंतर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी भेगा पडतात मोठ्या प्रमाणावर आणि जमिनीची धूप होते. तर त्या ठिकाणी जर आपण सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य पद्धतीने ठेवले तर जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्या ठिकाणी आपल्या जमिनीची धूप कमी होईल. त्यानंतर जास्त पाऊस झाल्यामुळे जमीन खरवडून जाण्याचे प्रमाण एवढ्यामुळे 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जर आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य असेल तर त्या ठिकाणी आपली जमीन खरवडून जाण्याची शक्यता कमी होते. त्याबरोबरच आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या योग्य पद्धतीने वाढल्यामुळे त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्या पिकास योग्य पद्धतीने होते. अशा वेगवेगळ्या सेंद्रिय कर्बामुळे आपल्याला वेगवेगळे फायदे होतात. एकंदरीत विचार केला तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब जर चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवला तर त्या ठिकाणी आपल्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते, पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. त्याबरोबरच पिकासाठी आवश्यक असणाऱ्या निविष्ठा आपण आपल्या घरच्या घरी वापरत असेल तर त्या ठिकाणी आपला उत्पादन खर्चावरचाही मोठ्या प्रमाणावर खर्च कमी होतो. त्यामुळे एकंदरीत पिकाचे चांगले उत्पादन घेऊन त्या ठिकाणी आपला उत्पादन खर्च कमी करून आपण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने नफ्याची शेती करू शकतो. अशा पद्धतीने सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये योग्य पद्धतीने असेल तर वेगवेगळे फायदे होतात. त्याच्यानंतर सेंद्रिय खते आपण जर जमिनीमध्ये वापरत असेल तर ते वापरताना काही गोष्टींचा विचार करणे खूप आवश्यक आहे. आपण जमिनीमध्ये जेव्हा शेणखत देतो तेव्हा ते शेणखत पूर्णपणे कुजलेले आहे की नाही पाहावे. जर पूर्णपणे कुजलेले खत नसेल तर त्या ठिकाणी अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे हुमणी किंवा वेगवेगळ्या कीटकांचा आपल्या जमिनीमध्ये प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्यानंतर शेणखताचा वापर हा आपण एप्रिल-मे महिन्यामध्ये न करता ते पिकांच्या पेरणीपूर्वी एक 10-15 दिवस अगोदर केला तर त्या ठिकाणी त्या सेंद्रिय खताचा किंवा शेणखताची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने आपल्या पिकासाठी लागू पडते आणि त्या ठिकाणी आपल्या पिकावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्याच्यानंतर गांडूळ खत वापरताना हे शक्यतो आपण शेतामध्येच तयार करावे. जर आपण शेतामध्ये तयार करू शकत नसेल, जर बाहेरून विकत घेत असेल तर त्याची तपासणी, त्याची गुणवत्ता पाहूनच ते खरेदी करावे, त्यामुळे आपले नुकसान होणार नाही. त्याबरोबरच हिरवळीच्या खतांचा वापर हा गिरीपुष्प असेल किंवा शेवरी असेल हे पेरणी करतानाच द्यावे. त्यामुळे शक्यतो पेरणी करताना दिल्यामुळे 20-25 दिवसामध्ये त्याचे विघटन होऊन ते पिकाला नत्राची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल. त्याबरोबरच दहीच्या, गिरीपुष्प, बोरू या वेगवेगळ्या हिरवळीच्या खतांचा वापर करताना हे दहीच्या, बोरू असेल तर त्यांचा फुलोऱ्यामध्ये असताना किंवा पेरणीनंतर एक 30-35 दिवसांनी फुलोऱ्यात येण्या अगोदरच आपण जर वापर केला तर त्या ठिकाणी त्याचा चांगल्या पद्धतीने आपल्या पिकासाठी फायदा होईल. त्याबरोबरच पिकाचे अवशेष हे जमिनीमध्ये वापरताना ते जमिनीमध्ये गाडून जमिनीमध्ये मातीखाली बुजवून त्याचा वापर करावा. त्याबरोबरच जैविक खतांचा वापर हा बीज प्रक्रियेद्वारे करावा. त्याबरोबरच आपण जमिनीमध्ये जे शेणखत वापरतो त्या शेणखतामध्ये मिसळून वापर केला तर त्या ठिकाणी त्याचा कार्यक्षम वापर दिसून येतो. त्याबरोबरच बाजारामध्ये वेगवेगळ्या सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध आहेत, त्यांचा गरजेनुसारच वापर करावा.
शक्यतो सेंद्रिय निविष्ठा हे आपल्या शेतावरच तयार करून त्या ठिकाणी आपला जो अनावश्यक खर्च आहे तो टाळावा आणि एक चांगल्या पद्धतीने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने पिकाचे उत्पादन घ्यावे, आपला उत्पादन खर्च कमी करावा. अशा पद्धतीने आपण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचा वापर करू शकतो. त्याचे आपल्या जमिनीमध्ये महत्त्व, त्याचे प्रमाण कमी होण्याची कारणे, त्याबरोबर ते प्रमाण वाढविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.